मित्रांनो, प्रथम सत्रामध्ये फर्स्ट टर्म एक्झाममध्ये तुम्हाला पॅसेज येतो, मग तो कसा सोडवायचा खूप जणांना माहिती नसतो. त्यासाठी मी हा तयार केलेला व्हिडिओ तर तुम्ही इथे पाहू शकता की पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्नसुद्धा आहेत. काही प्रश्न मागच्या पेजवर सुद्धा आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत कसे सोडवायचे. तर मग सर्वप्रथम आपल्याला पेपर हातात आल्यानंतर काय करायचं असतो की पूर्ण पेपर एकदा पाहायचा असतो आणि त्यात पॅसेज सोडवायचा. तर मग काय करायचं, तर पॅसेज सोडवायचा तर सर्वप्रथम आपल्याला हा पॅसेज वाचावा लागणार आहे. पॅसेज वाचताना तुम्हाला तुमचं मन एकाग्र करून वाचायचं आहे. तुम्ही पॅसेज वाचत आहे आणि तुम्ही आजूबाजूला काय चालू आहे यावर जर लक्ष देत असेल तर तुम्हाला उत्तरं पटकन मिळणार नाहीत. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी असे करतात. तर त्यामुळे तुम्ही हा पॅसेज मी आता वाचणार आहे तर त्यामध्ये लक्ष द्या आणि जेव्हा तुमच्या हातात पेपर येईल तेव्हा तुम्ही सुद्धा एकाग्र तुमच्या स्वतःशी एकनिष्ठ होऊन तुम्हाला पॅसेज वाचायचा आहे, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं पटकन समजतील. पहा, आता हा पॅसेज आहे. आता मी हा पहिले पॅसेज वाचते, मग आपण प्रश्न वाचूया. लॉंग ago there lived a kind, gentle and courteous man called Androcles, but he had a very cruel master. In those days, kings, noble and other wealthy men used poor people as their slaves. Androcles was a slave. Androcles हा एक गुलाम होता. The slaves were forced to work for their masters. Slaves हे जे गुलाम होते त्यांना त्यांच्या मालकासाठी काम करणं हे बंधनकारक होतं. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. ते जे काही सांगायचे मास्टर्स त्यांना करायला भाग पाडायचे. दे हॅड नो फ्रीडम अँड नो राईट्स. त्यांना कोणताही अधिकार किंवा त्यांना कोणतंही स्वातंत्र्य नव्हतं. अँड्रॉक्युलस जो स्लेव होता, गुलाम होता, त्याला कशाचंही स्वातंत्र्य आणि अधिकार नव्हते. इव्हन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर. जरी त्यांच्या मालकाविषयी, मास्टर्सविषयी ते अनहॅपी असेल तरीही ते काही करू शकत नव्हते. दे वेअर बाउंडेड बाय लॉ टू ओबे दिअर मास्टर अँड हाऊ एव्हर विक्ट ही माईट अप. म्हणजे ते एका लॉद्वारे बाउंड झालेले होते, बांधले गेलेले होते की त्यांचे मास्टर्स कसेही वागले तरीही त्यांना त्याचा आदर करावा लागेल. अँड्रॉक्युलस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विक्ट मास्टर. अँड्रॉक्युलसला त्याचा जो हार्टलेस आणि विक्ट मास्टर होता तो कसाच आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्ट हिज सेल्फ्स अँड ऑफ्टन विफ्ट देम. अँड्रॉक्युलस फेल्ट दॅट इव्हन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अँड्रॉक्युलसला असं वाटत होतं की याच्यासारख्या मास्टरला जीवन सर्व केल्यापेक्षा, जीवन त्याच्यासाठी घालवल्यापेक्षा मरून गेलेलं पुरलं. ही केप्ट लुकिंग आउट फॉर ए गुड अपॉर्च्युनिटी. तो एका चांगल्या संधीची वाट पाहत होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट अँड ही एक्सेप्ट फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. त्याला पहिलाच चान्स मिळाल्याबरोबर तो त्याच्या मास्टर्सच्या तावडीतून सुटून निघाला. Now, although Androcles had thus run away, he was not coward. Androcles हा पळून चालला होता, त्याला त्याची काहीही भीती वाटत नव्हती. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. तो एका जंगलात गेला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. त्याला तेथे असणारे जे जंगली प्राणी होते त्याची सुद्धा भीती वाटत नव्हती. इतका तो त्याच्या जो मालक होता, मास्टर होता, त्यापासून त्रासलेला होता. ही डिड नॉट माइंड दॅट ही डिड हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. त्याला हे सुद्धा समजत नव्हतं की आपल्या डोक्यावर छत नाही आहे. ही वॉज हॅपी. तरीही मात्र तो हॅपी होता. दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड. नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हॅड. त्याला काहीही फरक पडत नव्हता की त्याच्या डोक्यावर छत नाही, फक्त तो पक्षाप्रमाणे फ्री आहे याचाच त्याला आनंद होता. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज अ फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हॉट एव्हर ही विश. त्याला आनंद होता की मी कुठेही जाऊ शकतो पक्षाप्रमाणे. One day, as he was wandering in the forest, he suddenly came face to face the lion. एक दिवस त्याच्या समोर सिंह आला. His first reaction was to hunt and flee. त्याला असं वाटत होतं की पटकन पलटावा आणि पळून जावं. बट देन ही सॉ द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. पण त्याने पाहिलं की सिंहाने मात्र कोणतीही त्याच्याकडे वळून पाहिलं नाही किंवा त्यावर हल्ला केला नाही. इट neither growled or nor roared. In fact, they looked at him piteously as it was in great pain. तो असा त्याच्यावरून दिसत होतं की त्याला काहीतरी वेदना होत आहेत. Androcles paused. Then he moved very continuously
टुवर्ड्स द लायन स्टेप बाय स्टेप. अँड्रोक्लस सिंहासमोर जायचं नक्कीच थोडंसं भितभत त्याच्यासमोर तो चालला होता, त्याच्याजवळ चालला होता. द लायन व्हिम्पर्ड, प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. अँड्रोक्लसला त्या लायनच्या डोळ्यातून, त्या सिंहाच्या डोळ्यातून असं दिसत होतं की मला मदत कर, असं तो त्याला म्हणत आहे. वेन अँड्रोक्लस ड्रॉ नियर, lion lowered his head and began to lick up its paw. The Androclus saw that their lion's paw was wounded, sore and swollen. त्याला असं दिसलं की त्याच्या पायाला काहीतरी जखम झालेली आहे आणि त्याचा पाय सुद्धा सुजलेला आहे. हा आपला पॅसेज आहे. आता यावर असणारे आपण प्रश्न पाहू. आता जर तुम्ही हा पॅसेज काळजीपूर्वक असा वाचला की मग पहिला प्रश्न पाहायचा. क्वेश्चन नंबर ए, त्यामध्ये काय दिलेलं आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. पहिलं जे आहे म्हणजे जे प्रश्न आहे तो आहे ट्रू आहे की फॉल्स आहे, चूक की बरोबर, हे आपल्याला लिहायचं आहे. अँड्रोक्युलस हॅड अ काइंड मास्टर. अँड्रोक्युलसला काइंड मास्टर मिळाला होता? नाही. त्याचा मास्टर कसा होता? हार्टलेस अँड वीक्ड. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे हे कसं आहे? फॉल्स आहे. मग आता इथे आपण लिहिणार आहोत फॉल्स. पुअर पीपल यूज्ड ॲज अ स्लेव्ह. पुअर पीपल चा वापर गुलाम म्हणून केला जात होतं का? हो, ट्रू. त्यानंतर स्लेव्ज हॅड नो फ्रीडम. बरोबर आहे. दे हॅड नो फ्रीडम. त्यांना कोणताही स्वातंत्र्य नव्हतं, तर त्यामुळे इथं आपण लिहिणार आहोत ट्रू. अँड्रोक्युलस वॉज अ काइंड मॅन. अँड्रोक्युलस हा काइंड मॅन होता का? पहिलीच ओळ आहे. काइंड, जेंटल अँड कार्टियस मॅन कॉल्ड अँड्रोक्युलस. इट्स राईट. आपण इथं पुन्हा लिहिणार आहोत ट्रू. पहा, दुसरा प्रश्न आहे त्या पॅसेजवरचा. कम्प्लीट द सेंटेन्स. आता आपल्याला हे जे खाली दिलेले सेंटेन्सेस आहेत ते कम्प्लीट करायचे आहे. दे वेअर फोर्स्ड. मग आता हा शब्द कुठं आहे? दे वेअर फोर्स्ड. तर आपण वाचला होता, तर मग आता वाचल्यावर मला असं आठवते की मी हा शब्द इथे पाहिला. दे वेअर. दे हा शब्द जो प्रोनाऊन आहे तो स्लेवसाठी आलेला आहे. दे वेअर फोर्स टू वर्क दिअर मास्टर. मग आपण दे वेअरच्या समोर काय लिहिणार आहोत? तर आपण लिहिणार आहोत दे वेअर फोर्स टू वर्क फॉर दिअर मास्टर. पहा, इथे आहे तशाच पद्धतीने आपण लिहिणार आहोत. मग त्यातलाच दुसऱ्या प्रश्नामधला सब क्वेश्चन आहे दुसरा. दे हॅड टू डू. दे हॅड टू डू इथेच दिलेला आहे. पहा, दे हॅड टू डू व्हॉट दिअर मास्टर टोल्ड देम. मग हॅड टूच्या नंतर हे जे आहे हे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. पहा, व्हॉट दिअर मास्टर टोल्ड देम. जसंच्या तसं तुम्हाला ॲन्सर लिहायचं आहे, पाहूनच लिहायचं आहे. दे हॅड नो. पुढे काय आहे? त्याच्याच ओळीच्या समोर आहे दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. मग मी हे लिहिलेलं आहे दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने लिहायचं आहे. नंतर आहे दे वेअर बाउंडेड. इथे पहा, पुढेच दिलेलं आहे दे वेअर बाउंडेड बाय लॉ टू ओबे दिअर मास्टर अँड हाऊ वेअर विक्ड ही माईट बी. मग इथे सुद्धा मी लिहिलं की बाय द लॉ ओबे दिअर मास्टर. तर अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर लिहायचं आहे. पुढचा पहा, राईट द अपोजिट वर्ड्स. अपोजिट्स वर्ड्स दिलेले आहेत. ए आणि बी असे दोन पार्ट्स आहेत, ते तुम्हाला त्याचं जोडायचं आहे आणि इथे लिहायचं आहे. काइंड. काइंडच्या अपोजिट वर्ड्स क्रुएल. तर मी इथे लिहिलेलं आहे क्रुएल. बी नंबरसुद्धा टाकलेला आहे. स्लेव. स्लेव म्हणजे गुलाम. मग इथे काय आहे? मास्टर. क्रुएल, हॅपी, वेल्दी. मास्टर. मग स्लेव. स्लेवच्या समोर ए मी इथे लिहिलं, नंतर मास्टर. त्यानंतर तुम्ही पाहाल पुअर. पुअर म्हणजे गरीब. इथे आहे वेल्दी. मग इथे आपण लिहिलं डी. पुअरच्या समोर वेल्दी. अनहॅपी. अनहॅपीच्या विरुद्धार्थी अपोजिट वर्ड आहे हॅपी. मग मी इथे याचा हे सुद्धा टाकला सी आणि पुढे लिहिलं हॅपी. इन दिस वे यू हॅव टू राईट द अपोजिट वर्ड्स. देन फोर्थ क्वेश्चन A4 डू ॲज डिरेक्टेड. यामध्ये तुम्हाला ग्रामर असतो. आणि पहा, पहिला प्रश्न आहे ही इज वंडरिंग इन द फॉरेस्ट. आयडेंटिफाय द टेन्स. तुम्हाला इथे टेन्स ओळखायचा आहे. ही म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर इज काय आहे? हेल्पिंग व्हर्ब आहे. वंडरिंग काय आहे? क्रियापदाला ING आहे म्हणजे VING. आणि पुढचं आपण समजूया ऑब्जेक्ट. मग यस प्लस हेल्पिंग वर्ब्स प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. हे जे स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो कशाचा आहे? इज आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे.
इथे बीन वगैरे काही नाही, म्हणजे हा कंटिन्युअस टेन्स आहे. मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, यू हॅव टू राईट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. देन सेकंड आहे द स्लेव्स वेअर फोर्स टू वर्क फॉर दिअर मास्टर्स. पिक आउट द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? क्रियापद ज्याला टू लागलेलं असतं. पहा, द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क, इथे टू वर्क आहे, हे झालं आपलं इन्फिनिटिव्ह. नंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट क्वालिटीज डिड अँड्रोक्युलस पोजेस. अँड्रोक्युलसमध्ये कोणते कोणते क्वालिटी होते? मला वाटलेल्या मी लिहिल्या, तुम्हाला ज्या ज्या वाचल्यानंतर वाटतील ते तुम्ही लिहा. आय थिंक हा जो प्रश्न आहे हा स्वमताचा आहे, पर्सनल रिस्पॉन्सचा आहे. त्यामुळे तुम्हाला जे वाटतं ते ॲन्सर तुम्हाला इथे तुमच्या मनाने लिहायचं आहे. आय थिंक अँड्रोक्युलस वॉज अ व्हेरी काइंड मॅन. So, when he saw the lion in pain, he did not think about his life. त्याने त्याच्या लाईफबद्दल कोणताही विचार केलेला नाही. Whereas he thought about the lion's distress, I tried to help him. लगेच त्याला वाटलं की आपण सिंहाला मदत करावी. हा अशा पद्धतीने आपण पॅसेज सोडवू शकतो.